नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीची वाट पाहत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत आणि कर्जमाफीच्या तारखेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ही कर्जमाफी कोणाला मिळणार, याचे नियम काय असणार आहेत आणि नियमित कर्जदारांना 50,000 रुपयाचा लाभ मिळणार का 2 लाख रुपयांचा लाभ मिळणार आणि याबद्दल या तारखेची प्रक्रिया कधीपासून सुरुवात होणार, याबद्दलची अगदी खरी आणि अधिकृत माहिती आपण या चॅनलवरती अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून सरकारी योजनांची अधिकृत माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहील आणि शासनाच्या नवनवीन योजनेची माहितीही तुम्हाला मिळत राहील. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून बरेच सारे शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. आत्ताच आलेल्या ताज्या माहितीनुसार 22 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजेच कर्जमाफीची पायाभरणी आणि कर्जमाफी जाहीर करण्याचे सर्वोच्च श्रेय जे माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जाते आणि यांचेच प्रथम जयंती ही आज 22 जुलै रोजी साजरी करण्यात येणार आहे. आणि याचेच औचित्य साधून आता दुपारी 2 वाजता म्हणजेच आजच्या 22 जुलैच्या 2 वाजता बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून एक पत्रकार परिषद आयोजन करण्यात येणार आहे. आणि याच पत्रकार परिषदेमध्ये कर्जमाफीचे एक विशेष पोर्टल तयार करण्यात आलेले आहे आणि या पोर्टलची आजच सुरुवात केली जाणार आहे. आता याच माध्यमातून हे पोर्टल तयार केल्यानंतर, या पोर्टल सुरू झाल्यानंतर नेमकीच प्रथम यादी यावर प्रसिद्ध होणार आहे. यामध्ये आता प्रथम यादी अतिशय छोट्या प्रमाणामध्ये असणार आहे आणि याच माध्यमातून प्रथम यादी आल्यानंतर त्यांची केवायसीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यासाठीचे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्रे म्हणजेच फार्मर ID आणि आधार कार्ड, हे आधार लिंक या बँकेच्या खात्याशी असणं गरजेचं आहे. शेवटी प्रश्न उरतोय ते नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा. या शेतकऱ्यांवर नेहमीच अन्याय होतोय. आता 2017 मध्ये असो, 2019 मध्ये होणारी कर्जमाफी असो, यामध्ये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर नेहमीच अन्याय झालेला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी बच्चू कडूच्या माध्यमातून, रोहित पवारच्या माध्यमातून आणि रविकांत तुपकरांच्या माध्यमातून या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 ते 1 लाख रुपयांचं अनुदान द्यावं, अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली आहे. आता चालू असलेल्या आंदोलनामध्येही 1 लाख रुपयापर्यंत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात यावं, अशा पद्धतीची मागणी करण्यात येत आहे. आता हा पोर्टल चालू झाल्यानंतर या सरकारकडून नेमकं काय निर्णय घेण्यात येईल आणि या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं तर त्यांनी आश्वासन दिलं, 50,000 रुपयाची रक्कम वाढवून 1 लाख रुपये करतील का, याबद्दलचा जोही काही अपडेट येईल तो वेळोवेळी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आता आपण घेतलेल्या संपूर्ण माहितीनुसार ही माहिती तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा. तुमच्या जो काही शेतकरी ग्रुप आहे त्यांच्याशी शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.